भवितव्य पुढे उज्ज्वल व्हावं या उद्देशाने ती मंडळी तुमच्याकडे ते साहित्य करतो। याचं चीज कसं करायचं, याचं सार्थ कसं लावायचं हे तुमच्या हातात आहे। आज कम्प्युटरच्या माध्यमातून तुम्हाला नुसती पुस्तकं 2700 बोलले सर, पण मी तर म्हणतो एक लायब्ररी आणून दिली बाकी सर। कुठेतरी आमचा भाग कुठेतरी शैक्षणिक लेवलला मोठमोठ्या पदाधिकारी रूपामध्ये किंवा एखाद्या सायंटिस्ट किंवा डॉक्टर किंवा कुठल्याही क्षेत्रामध्ये कमी पडणार नाही, हे तुमच्या आणि तुमच्या देणगीदारांचं मोठा असा सिंहाचा वाटा आहे। आणि त्या सिंहाच्या वाट्याला माझ्या शाळेकडून आणि माझ्या पूर्ण एवढ्या भागातून मी खूप खूप स्वतःचा आभार मानतो। धन्यवाद। शिवसंस्कृती संस्थेमार्फत आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांना जे शैक्षणिक साहित्य पुरवण्यात आले, या सर्व शिवसंस्कृती ट्रस्टचे विश्वस्त तसेच त्यांना सहकार्य करणारे सर्व देणगीदारांचे पहिले मार्फत स्वागत करतो, कारण त्यांच्यामार्फत आज आमच्या विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे शैक्षणिक साहित्य उपलब्ध झाले आहे। तसेच आमची जी शाळा आहे ही मुरबाड तालुक्यातील आदिवासी ग्रामीण भागामध्ये येते। या भागामध्ये कोणत्याही प्रकारे आधुनिक तंत्रज्ञानाचा अभाव आहे, म्हणून मी हे अमर सरांना सांगितलं आणि त्यांनी माझं म्हणणं ऐकून आमच्या शाळेला एक संगणक संच उपलब्ध करून दिलेला आहे। फक्त संगणक संच न देता त्या संगणकामध्ये एक लायब्ररी भर एवढी पुस्तकं 2700 पुस्तकं त्या संगणक संचामध्ये उपलब्ध करून दिलेली आहेत। खरंच हे संगणक संच ज्या संस्थेने पुरवलं त्या ई साहित्य मंडळाचे संस्थेचे मी माझ्या विद्यालयाच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करतो। आणि असेच सहकार्य ही शिवसंस्कृती ट्रस्ट तसेच देणगीदारांनी आम्हाला केल्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो। तसेच यापुढेही आपल्यामार्फत अमर सरांमार्फत त्या ट्रस्टच्या मार्फत मी आपल्या सर्व देणगीदारांना विनंती करतो की ही जी माझी शाळा आहे ही आदिवासी भागात असल्या कारणाने या शाळेची वास्तू ही एक 35 वर्षापूर्वी बांधलेली आहे आणि आज ती खूप दयनीय अवस्थेमध्ये तिचं जीर्णोद्धार करण्याचं आमच्या मनामध्ये सर्व आमच्या संस्थेच्या वतीने मनात आहे। म्हणजे आपल्यामार्फत जर आमच्या शाळेच्या बांधणीसाठी जर आपला हातभार लागला तर मी आपले शतश आभार मानतो, स्वागत करतो आणि असेच सहकार्य यापुढे आपल्या संस्थेमार्फत संस्थेमार्फत देणगीदारांमार्फत आम्हाला मिळत राहावं असं मी आपल्या सर्वांचे करतो। धन्यवाद।